आपण बालपणी बहुतेक वेळा जे चित्र काढतो, जसे डोंगर, नदी, घर, असे हे त्याचीच प्रतिकृती असलेले कोकणातले एक छोटेसे गाव, जे तुम्हाला मंत्रमुग्ध करते, अंतर्मुख व्हायला भाग पाडते. कळत नकळत आपण शांतता अनुभवायला लागतो. या गावात कुठलीही रेंज येत नाही. 2 डोंगरांच्या मधोमध वसलेले हे गाव पूर्णपणे जंगलाने वेढलेले आहे. 2 डोंगरांच्या मधून वाहणारी नदी, तिचा मंत्रमुग्ध करणारा आवाज आणि कौलारू घरे मनाला भुरळ घालतात. तर हे गाव कुठले, तिथे कसे जायचे, कोणाकडे उतरायचे, यासंबंधीची सर्व उत्तरे या व्हिडिओतून तुम्हाला मिळतील. व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की पहा. आम्ही पुण्याहून ताम्हणी मार्गे खेड चिपळूण करून गावात पोचलो. शेवटचे 4 किलोमीटरपासूनच वेडीवाकडी वळणे आणि हिरव्या गर्द वनराईने हा परिसर नटलेला आहे. तर अशा या गावाचं नाव आहे जांभरुण. पुणे ते जांभरुण हे अंतर साधारण 281 किलोमीटर आहे. दरमजल करीत दुपारी 1 वाजता काणे सरांकडे पोचलो. जांभरुण ट्रेल्स या इको टुरिझम सेंटरमार्फत काणे दाम्पत्य येथे येणाऱ्या पर्यटकांना सेवा पुरवतात. ओढ्यालगत असलेले 100 वर्षे जुने पारंपरिक घर, 2 प्रशस्त कोकणी कॉटेजेस आणि कोकणी हट येथे पर्यटकांसाठी उपलब्ध आहे. येथे एकावेळी 25 पर्यटकांची सोय होऊ शकते. जांभरुण ट्रेल्सचा फोन नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे, तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. वाहत्या ओढ्यालगत आणि झाडांनी वेढलेले कोकणी हट केवळ अवर्णनीय. जांभरुण येथे आलेलो आहे. कॉटेज आहे. काणे इथले ओनर आहेत. चला आपण बघूया कॉटेज कसं आहे ते. हे बघा, हे 2 लोक झोपलेत, ट्रॅव्हल करून कंटाळलेत. शशिकांत खूपच भारी आहे आणि प्रदीप. सुंदर खिडकी, खिडकीच्या खाली ओढा आहे. पाण्याचा आवाज येतोय. झाडे आणि गर्द झाडी आहेत. दुपारी 1:30च्या सुमारास जेवायला बसलो. पोळी, वालाची उसळ, कोशिंबीर, आमटी भात, लोणचे, पापड, मोदक आणि सोलकढी, आणि हे सर्व काही अनलिमिटेड. काणे दाम्पत्य जातीने हवे नको ते बघत होते. येथे नॉनव्हेजची सुद्धा सोय होऊ शकते. दुपारचे जेवण आणि त्यानंतरची वामकुक्षी हा तर पुणेकरांचा ट्रेडमार्क. त्याला फाटा देत आम्ही वरांड्यात खुर्च्या टाकून झाडांच्या सानिध्यात आणि वाहणाऱ्या पाण्याच्या आवाजात एकरूप झालो. जांभरुण इथे आलेलो आहे. काणे सरांच्या कॉटेजवर उतरलो आहे आणि सोबत प्रदीप आणि शशिकांत आहे. सर मिसिंग आहे यामध्ये. तर निसर्गाच्या सानिध्यात हा नदी आहे ही, किंवा छोटा ओढा म्हणता येईल. तर या ओढ्यामध्ये पाय सोडून आम्ही आता बसलेलो आहे. ओढ्याचा आवाज, वरनं पडणारं पाणी, याचा एक सुंदर मिलाप या ठिकाणी बघायला मिळतो. शांतता अनुभवायला मिळते. एकदा जरूर यावं. ओढ्याच्या कडेला असलेल्या पायऱ्या चढून पुन्हा कॉटेजमध्ये आलो. दुपारचे 4 वाजले होते. जांभरुण आणि आजूबाजूचा परिसर पाहण्यासाठी आम्ही बाहेर पडलो. काय म्हणतात, त्या ठिकाणी पोहोचणं सुद्धा अशक्य आहे. आणि आता आपण जेवढे पण तालुके किंवा जिल्हे बघतो कोकणामध्ये, एक पण असं पठार नाही. या परिसरात असलेली साधारण 500 वर्षे जुनी मंदिरे, त्यांचा इतिहास आणि मंदिराचे स्थापत्य याबाबतची सखोल माहिती काणे सरांनी समजावून सांगितली. मशीद वाटतं घुमटाकार असल्यामुळे. बरोबर आहे. आता घुमटाकार पद्धत काय म्हणतात, ही फक्त इथंच आहे अशातला भाव नाही. अशी अनेक ठिकाणी घुमटाकार मंदिर आहेत. बरोबर आहे. अनेकच. तुम्ही रायगडला गेला, हो, जगदीश्वराचं मंदिर बघा ना. करेक्ट. असंच आहे, त्याला घुमटच आहे.
पण महाराजांच्या काळी सुद्धा ते तसंच होतं. बरोबर आहे. महाराजांनी काहीतरी लगेच घुमट तोडा आणि त्या ठिकाणी आता त्रिकोणी करायचं, आता ते शंकराचं मंदिर आहे, असं काही केलं नाही. बरोबर आहे. मला काय वाटतं माहिती का, हे सगळे ना एक प्रकारचे अडॅप्टेशन्स असावेत. म्हणजे काय 12व्या शतकात मोगल आले, 15व्या शतकापर्यंत मोगल. कोकणी माणूस आपल्या उपलब्ध साधनसामुग्रीचा उपयोग करून स्वतःच्या गरजा कशा भागवतो याबद्दलचेही विवेचन केले. आपण काही शहरामध्ये काही सस्टेनेबल लिव्हिंग नाही आपलं. म्हणजे सपोज तुम्हाला असं सांगितलं की पुढचे 2 महिने लाईट नसणार आहे ना, तर ते शक्य नाही आहे आपल्याला. बरोबर. हे इम्पॉसिबल आहे. 2 महिने सोडा, आपल्याला 2 दिवस जर का लाईट नसले तरी आपली बोंबाबोंब पाणी चढत नाही सोसायटीमध्ये, वर्षा टाकतात आणि सगळं पाणी नाही, हे पंचायत सगळी शक्य नाही. की इथल्या लोकांना काही नाही फरक पडत. आता माझे वादळ वगैरे झालं होतं त्याच्या तिथले सगळं पोल बिल पडून खूप 1 महिना लाईट नव्हतं. हे किती महिना लाईट नव्हतं रे वादळ? हां, 15-20 दिवस लाईट नव्हतं. काही नाही, यांचं रुटीन चालू काय आहे. एक तर मुळात आपल्याला आता सवय नाही राहिली लाईट नसणे या गोष्टीची. खूप डिपेंडन्सी आहे आणि जेव्हा डिपेंडन्सी खूप आहे तेव्हा ते सस्टेनेबल नाही. इथले लोक मुळातच खूप इंडिपेंडंट आहेत. याचं उदाहरण म्हणून मी घर दाखवायला घेऊन येतो. काय सस्टेनेबल लिव्हिंग म्हणजे काय, आता बघा हे यांच्याकडे म्हशी आहेत. किती म्हशी आहेत, तर गावातल्या गावात दूध किती खपेल तेवढंच नाही. एवढंच काहीतरी 100 म्हशींचा गोठा आणि मग मोठा दुधाचा धंदा, तर याला दूध टाकायचं वगैरे असलं काही गावातलं घर. एक छोटं गाव आहे, छोटं इकॉनॉमिक्स आहे गावात. जेवढं गावातल्या गावात खपेल तेवढं. जास्त झालं दूध तर मग दही लावून लोणी काढून तूप काढून ठेवतो. खूपच जास्त व्हायला लागला तर सगळं म्हैस विकून टाकतात आणि मग लागेल तेव्हा परत दुसरी आणतात. हे चालू राहतं. आता दूध झालं इथं 60-70 रुपये भाव आहे दुधाला जागेवर. हे झालं की काय शेण मिळतं भरपूर, इथं गोबर गॅस. हा गोबर गॅस. येथील अजून एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे प्रत्येक घराच्या बाजूने स्वच्छ पाण्याचे पाट केलेले आहेत. पाणी इतके स्वच्छ होते की तळ दिसत होता. हे कोणी आणि कधी केले हा एक अनुत्तरित प्रश्न. आता नदीच्या छोट्या पुलावरून दुसऱ्या वाडीत जायला निघालो. पाणी कमी होत चाललंय थोडं थोडं. हा, आता कमी होत चाललंय थोडं. इंटरेस्टिंग गोष्ट दाखवतो फक्त आता पाणी. अरे वा, आहे फ्रेश पाणी आहे. नमस्कार. आज आपण जांभरुणला आलेलो आहे आणि आज काणे सर आपल्याबरोबर आहेत. तर आज काणे सरांबरोबर इथला आजूबाजूचा परिसर पाहताना अनेक गोष्टी पाहण्यात आल्या. तर आपण आधी काणे सरांचं प्रस्तावना त्यांना विचारूया, त्यांचं काय आहे ते. तर काणे सर, तुमची थोडक्यात माहिती सांगा. मी सदा एकतर डॉक्युमेंटरी फिल्म मेकर असल्यामुळे खूप साऱ्या गोष्टींचं मी निसर्गातलं चित्रण आजपर्यंत खूप केलेलं होतं आणि तो व्यवसाय पण होता माझा फिल्म मेकिंग. आणि तिथून मी आता आलो एक्सपिरियन्शियल टुरिझममध्ये. एक्सपिरियन्शियल टुरिझममध्ये या सगळ्या आडवाटेवरच्या कोकणामध्ये लोकांना आम्ही बोलवतो. लोक येतात, टुरिस्ट येतात आणि त्यांना इथल्या सगळ्या वेगवेगळ्या इकोसिस्टम्स, इथल्या गावाची असलेली स्वतःची एक इकोसिस्टम आहे. इथला सस्टेनेबल लाईफ कसं आहे, इथली जिओलॉजी कशी, इथली जिओग्राफी कशी आहे, इथली बायोडायव्हर्सिटी कशी आहे, याच्याबद्दलची संपूर्ण ट्रेल्सवर आपण माहिती देत जातो. तसंच इथं एक हेरिटेज वॉक पण आहे, जो जवळ 15,000 ते 20,000 वर्षांपूर्वीच्या मानवाने कोरलेली कातळ चित्र, ती पण आपण दाखवायला घेऊन जातो. आणि त्यावेळेस मग तेव्हाचा मानव, तेव्हाची त्याची होत असलेली डेव्हलपमेंट, या सगळ्यावर आपण प्रकाश टाकतो. तेथून पुढे रत्नेश्वराचे मंदिर लागते. हे शितुतांचे कुलदैवत. येथील मंदिराच्या स्थापत्यकलेबाबतची माहिती सरांकडून मिळाली. इथं तुम्हाला सगळे असे आर्क स्ट्रक्चर दिसतात आणि असेच दगड लावलेले दिसतात. जेवढा मोठा दरवाजा आणि ज्याच्यावर वरती अजून कन्स्ट्रक्शन असेल तर बांधण्याची पद्धत कशी आहे. आता बघा, इथं ही 5 दगडांची आर्क आहे. हे 5च आहेत. ओके, याच्यातला या 5 दगडांना धरून ठेवण्यासाठी म्हणजे पाचरासारखे असे ते दगड आहेत. 1, 2, 3, 4 असे लावून 5. ओके, आणि हे असे फाकू नयेत म्हणून त्याला काउंटर वेट देऊन ठेवलाय. 400-500 किलोचे 2 दगड इकडे, 2 दगड इकडे असं साईडने लावून ठेवलं. त्याच्यामुळे हे फाकत नाही, त्यामुळे वेट बॅलन्सिंग करतो. पण हे जर का मोठं असेल खूप स्ट्रक्चर तर ते इथपासून उचलतात. सी इट्स अ सिंपल जॉमेट्री. 180 डिग्रीचे भाग करायचे. आता जेवढा मोठा दरवाजा तेवढं तुम्ही मोठे दगड आणि त्याचा अँगल पण, आता हा खूप रुंदीला काय 3-4 इंच असेल तर तसं न घेता जेवढा लागेल तेवढं
त्याचा बरोबर तेवढे भाग करायचे, पण ते करताना ऑड नंबरमध्ये. तिथे 5 आहेत, तर 5, 7, 9, 11 याच हिशोबाने जायचं. समजा एखादी 51 दगडाची कमान करायची सेट, ते मोठी कमान करायची, तर अशाच मग तो खालनं उचलतात. खालनं इकडनं काय 51 दगड असेल, इकडनं 25 दगड असे लावत आणले, इकडनं 25 दगड लावत आणले आणि मधला दगड वरनं सोडला की लॉक. सो मधला दगड हा महत्वाचा आहे, याला म्हणतात की स्टोन. सो अशी स्ट्रक्चर्स आपल्याला जगात अनेक ठिकाणी दिसतात, नॉट ओनली हिअर. अच्छा. ही जी पाखाडी आहे ना, ही किती जुनी आहे इथल्या लोकांनाही सांगता येत नाही. बर. स्थानिक लोकांनाही माहिती नाही कधी बांधली आहे थोडक्यात. आता इतकी जुनी म्हणजे ते सांगतात की आमचे पंजोबा आमच्या आजोबा सांगायची की आमच्या लहानपणापासून आहे वगैरे असं. आता हे काय आहे मग, तर काय तुम्ही बघा ही ट्री लाईन इकडची पुरी रोडने उतरलो, ती अशी वाट होती खरं तर. अच्छा. पण ते पूल बांधायचं म्हणून खालपर्यंत मटेरियल आणायचं म्हणून ते डांबरीकरण केलं. त्यामुळे सगळ्यात जुनी पाखाडी आहे. रत्नेश्वराचं मंदिर, शितूतांचं कुलदैवत. पायऱ्यांची शेती म्हणतात कोकणामध्ये याला. टेरेस फार्मिंग, बरोबर आहे, पायऱ्यांची शेती. पुढे आल्यावर लक्ष्मी त्रिविक्रमाचे जुने मंदिर लागते. त्याला लक्ष्मीनारायण असंही संबोधले जाते. या मूर्तीमध्ये लक्ष्मीनारायण मानवी रूपी गरुडावर आरूढ असून बगलेत लक्ष्मी आहे. या मंदिराच्या दुरुस्तीचे काम शके 1611 साली झाल्याचे सांगितले जाते. तिथे शब्द खाली आहे. हे पाणी येथे आणण्याचे दुरुस्तीचे काम गोपाळ ढापरे वकील राहणार मालगुण यांनी त्यांची पत्नी पै सगुणाबाई इथे स्मारक म्हणून शके 1611 साली केले असेल. जवळपास सर्व ठिकाणे बघून झाली होती. सूर्य अस्ताला चालला होता. डोंगर उतरून आम्ही आमच्या कॉटेजमध्ये परत आलो. आता उत्सुकता होती ती दुसऱ्या दिवसाची, कातळचित्रे बघण्याची. सकाळचे 7 वाजले होते. एक प्रसन्न सकाळ. इथून पुढे साधारण 5 किलोमीटर अंतरावर आम्हाला जायचे होते. आम्ही गाडीने जाण्याचा निर्णय घेतला. छोट्या रस्त्यावरून जाताना दोन्ही बाजूला असलेली गर्द झाडी आणि दरीचे दिसणारे विहंगम दृश्य मनाला सुखावत होते. पुढे एका घरापाशी गाडी पार्क केली आणि सड्यावर जाण्यासाठी असणाऱ्या पायऱ्या चढावयास सुरुवात केली. वर चढून आल्यावर सर पुढे 2.5 किलोमीटर अंतरावर कातळचित्रे आहेत. काणेसर, शशिकांत आणि प्रदीप जांभरूणच्या कातळशिल्पाकडे चाललेत. जांभरूणच्या सड्याकडे चाललेलो आहे. जंगल आहे. खाली जो पायवाट आहे तिथं कुठं बिबट्याचे ठसे पावलांचे मिळतात का बघतोय. आता कातळा शिल्प बघण्यासाठी चाललेलो आहे. कातळ शिल्प बघूया काय सापडते ते. पुढे काही अंतर गेल्यावर बिबट्याची विष्ठा दृष्टीपथास पडली. साधारण 3-4 दिवस होऊन गेले असावेत. निर्मनुष्य असणारा हा सडा उगाचच भीतीदायक वाटत होता. आज आपण जांभरूणच्या सड्यावर आलेलो आहे आणि काणे सर आपल्याबरोबर आहेत. तर आज त्यांच्याकडनं आपण याच्या संदर्भात काही माहिती मिळते का बघूया. ते थोडे एक्सप्लेन करतील आपल्याला. काणे सर, ही जी कातळ चित्र आहेत, या काही जण त्याला कातळ शिल्प म्हणतात. ते शिल्प नाही आहेत. शिल्प हे 3 डायमेन्शनल असतं. ही कोरलेली चित्र आहेत. आता ही कोणी कोरली आहेत, कुठल्या काळात कोरली गेलेली आहेत. म्हणजे आज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये या प्रकारच्या एकूण 212 पेक्षा जास्त साईट सापडलेल्या आहेत आणि त्याच्यात जवळजवळ 1200 पेक्षाही जास्त, आता 1500च्या आसपास चित्र वेगवेगळी, ज्याच्याला काही फिगर्स आपल्याला कळतात, काही कळत नाही, त्याचं इंटरप्रिटेशन करता येत नाही.
ही जी जांभरूणची आहेत ही वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून त्याला रेकमेंड केलं गेलेलं होतं. अजून मान्यता नाहीये, पण रेकमेंड केलं गेलेलं होतं. का तर या चित्रांचं एक वैशिष्ट्य असं, इथे जे प्राणी कोरले आहेत, काही पुढे काही ह्युमन फिगर्स आहेत, हे प्राणी हे बऱ्यापैकी टू द स्केल आहे. बऱ्यापैकी टू द स्केल आहे. सो हे टू द स्केल म्हणजे तुम्ही विचार करा, एखादा चित्रकार किंवा कुठलाही आर्टिस्ट, त्याला जर का आपण सांगितलं की बाबा माझं टू द स्केल माझं पेंटिंग करून दे, आजही त्या आर्टिस्टला खूप अवघड आहे. मग प्रश्न असा पडतो की या रॉक बेडवर इतकी टू द स्केल चित्र कोरणे, म्हणजे ती कोरताना सुद्धा टूल्स कुठले तर ती सुद्धा स्टोन टूल्स होते. तो काळाच असा होता की तोपर्यंत मेटलचा शोध लागलेला नव्हता, पण स्टोन टूल्स डेव्हलप झालेली होती. सो एका दगडाने दुसरा दगड कोरता येतो इथपर्यंतची माहिती तेव्हाच्या मानवाला झालेली होती. आणि मग त्यांनी काही प्राणी पक्षी जे काही हे काय असावं आणि का केलं असावं. मध्ये जो दिसतो तो कुठला वाटतो, तो एक ॲक्वेटिक एनिमल आहे पाण्यात. अशी अजून काही इतर प्राणी आहेत. आणि लहानपणी मला आठवतं आपल्याकडे चित्रकथा होत्या, शेप्स असे कधी कळत नाहीत काय. ते म्हणाले की हे ना, मला म्हणाले एखादा मोठा शिंपला असतो ना, तो शिंपला जर का उघडला तसं वाटतं, साधारण तसा दिसू शकतो. आता आहे ना, हे सगळे आपण अंदाजच करू शकतो. अजूनही गोल काय शेपूट हे अशी इथनं आली, इथून ती अशी गेली इथपर्यंत. हे चित्त्यासारखं वाटतंय, पण गंमत असं खूप लांब आहे बघा त्याची, चित्त्यासारखं वाटतंय. पण चित्ता एवढा छोटा नसतो बेसिकली. किंवा मग आणि शिंगासारखं स्नूट तोंड असं, आणि त्याचे पाय छोटे. करेक्ट. पॅंगोलिन हे आपण जेव्हा वर्णन घेतो ना तेव्हा जास्त क्लॅरिटी येते त्याची. मोबाईल मध्ये अजून स्पष्ट दिसतं काहीतरी आहे बघा. हा म्हणजे काही ना, याला चालून चालून ते याच्याने हे नाही व्हायला पाहिजे. असं दिसतं ना, हे इथनं गेली अशी अशी, इकडनं अशी ती पार पलीकडनं अशी कोपऱ्यातनं निघून अशी फिरून अशी एक लाईन आहे, एक आउटलाईन, आणि त्याच्यावर एक मोठी ह्युमन फिगर आहे ही. आणि ही मेल फिगर वाटते. याचं कारण मेल ऑर्गन कोरलेलं. ओके, दिसतंय ना मेल ऑर्गन. सो आता गंमत आहे, आता इथं काही काही शेप्स आहेत वेगवेगळे, ते अजून कळत नाहीत. म्हणजे उदाहरणार्थ हा एक शेप आहे, हा इथं शिंगासारखा कोरलाय त्यांनी, ते असं तुतारीसारखं असतं ना, अशा टाईपचे शेप्स खूप ठिकाणी आहेत. इथे आहे, तिथे आहे, इथं आहे, तिथं आहे, पलीकडं आहे. आता हे काय नाही कळत. तर काही जणांना माशासारखा आकार आहे, पण मग एवढ्या ठिकाणी मासे का करून ठेवतील, किंवा काय म्हणतात त्याला एक जण, किंवा हे शेपूट आहे खाली, फांदीवर बसलेलं वानर आपल्याकडे तोंड करून चेहरा पण करायचा प्रयत्न केला. असं वानर असतं ना, आपल्याकडे तोंड करून बसलं तर चेहरा असं दिसतो आणि असंच बसतं, ते शेपूट खाली येतं. शेपूट आहे बरोबर. आता मला हा शेप कळतच नाही काय. आता इथं फार मजेशीर आहे, ह्युमन फिगर आहे आणि बोट कोरायचा प्रयत्न केला. पाय तुम्ही लांबूनच आहे, हा तर क्लिअर दिसतो. हा क्लिअर बोट कोरले. मी त्याला असं झोपवलं थोडक्यात, मे बी आउटलाईन काढून घेतले नंतर कोरत बसले असेल, पॉसिबल आहे. एवढं छोटं, अगेन इट्स अ मेल फिगर. एवढं छोटं नसू शकतं ना मेल म्हणजे सगळे इथं तिथं एकदम चार टाईप नाही का, असं चांदणी सारखा एक शेप. ते बहुतेक मुलांनी काहीतरी पकडलाय हातात, ते काय आहे माहिती नाही. एवढ्याच भागात आहे ना, इकडे पुढे काहीच नाही. मला दाखवतो ना. आता इथं मेल फिगर अजून एक आहे, ती जरा काय म्हणतात तब्येतशीर आहे, आणि इथली तर खूपच छान आहे. आपल्या उंचीचा मेल वाटतं. तर हा मेन त्यांच्यातलं मे बी. आणि टॉपला आहे बघा, वरती टॉपला आहे. काय ना, हे सगळं मला वाटतं एक गोष्ट सांगायचा प्रयत्न आहे. लेडीज आहे, पण कमरेचा शेप प्रॉपर आहे अगदी सगळा. फक्त गंमत अशी आहे की ही बरोबर 8 फुटाची आहे, मी मोजली. आता प्रश्न हा पडतो की मेल फिगर्स ज्या तिकडच्या त्या सगळ्या टू द स्केल मानल्या 5.5 फूट, आणि फिमेल फिगर 8 फूट का. फिमेल कशी मोठी जास्त असू शकते. आणि 15-20 हजार वर्षात काही एवढं इव्होल्युशन झालेलं नाही माणसाचं.
की याच्यामध्ये इतका फरक पडावा. आणि बरं त्यावेळेच्या फिमेल जर का 8 फुटी होत्या असं जर का मानलं तर मग आता लहान झाल्या, मग पुरुषांनी काय केलं, मग पुरुषातून लहान व्हायला पाहिजे. तर असं नाहीये, ते काहीतरी वेगळं आहे. तो बाहेर पडला काय याच्यातनं कॉलनाइज व्हायला लागला, ग्रुपने राहायला लागला. आणि मग एक फॅमिली, जसं आपण आता फॅमिली म्हणतो तशा टाईपचे हे फॉर्म होत गेली असते, ग्रुप तयार झाले, छोट्या छोट्या टोळ्या तयार झाल्या. याच्यातल्या ही जी डेव्हलपमेंट चालू होती मानवाची, त्याच्यामध्ये हे काय फक्त इथल्यापुरतं बोलत नाही, एकूणच भारतापुरता पूर्ण आपण जर का विचार केला. कातळ चित्रांबद्दलची सखोल माहिती काणे सरांकडनं मिळाली आणि आता आम्ही परतीच्या मार्गाला लागलो. येताना मोठे पिंपळाचे झाड दिसले. पिंपळ आणि वडाच्या झाडाची उत्पत्ती, त्यांची वाढ याबाबतची आश्चर्यकारक माहिती काणे सरांकडनं समजली. परतीच्या मार्गाला लागलो. इथले डोंगर, झाडी, त्यांचा आसमंतात भरलेला सुगंध, छोटे छोटे ओढे, कौलारू घरे आणि इथला इतिहास मनात रुंजी घालत राहिला. या 2 दिवसाच्या ट्रेलमध्ये काणे सरांकडून येथील प्रत्येक ठिकाणांबद्दल सखोल माहिती मिळाली. त्यामुळे हा ट्रेल संस्मरणीय झाला. या व्हिडिओला सबस्क्राईब करा. बरेच जण सबस्क्राईब करत नाहीत आणि कोकणप्रेमींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.